नाश्त्यासाठी आपण झटपट रवा ढोकळा कसा बनवायचा बघणार आहे। 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये 1 वाटी ताक किंवा दही घातलं, मस्त असं मिक्स करून घेतलं, थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असा रवा भिजवून घ्या। पाणी मिक्स करून व्यवस्थित असा रवा पेटून घ्यायचा, मस्त असा पेटून घेतला, रवा भिजवून घेतला, मीठ घातलं, थोडंसं झाकण ठेवून 10 मिनिटं भिजत ठेवला। पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आपण पातेल्यामध्ये, त्यामध्ये स्टँड टाकायचं। 10 मिनिटांनी रव्याचं झाकण काढून बघितलं, रवा मस्त भिजलाय, पाणी घालून थोडंसं पेटून घ्यायचं। कुकरच्या डब्याला इथं मस्त असं तेल लावून घेतलं, त्यामध्ये इनो सोडा घातला रव्यामध्ये। आता व्यवस्थित असं मिक्स करायचा, इनो सोडा ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत कुकरमध्ये सर्व बॅटर टाकायचं। बॅटर टाकून आपण व्यवस्थित असं पातेल्यामध्ये ठेवून देतो उकळलेल्या पाण्यामध्ये। 10-15 मिनिटांनी बघा आपला मस्त असा ढोकळा तयार झाला। काढून खाली घेतला, मस्त अशी फोडणी तयार करून घेऊया। इथं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची घालून मस्त अशी फोडणी घातली। हे बघा फोडणी तयार झाली। वरून थोडंसं ढोकळ्याला लाल तिखट घातलं, ढोकळ्याचे काप करून घेतले, डब्यामधून ढोकळा काढून घेतला, मस्त अशी फोडणी टाकून वरून तयार झाला आपला झटपट नाश्त्यासाठी रवा ढोकळा। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब जरूर करा।